नमस्कार, मी नवनाथ बन. करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. अगदी दोनच दिवसापूर्वी CBSEच्या 10वीचे निकाल लागलेत. कुठल्याही क्षणी आता आपल्या राज्य बोर्डाचे 10वीचे निकाल लागतील. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये जिथे 10वीचा मुलगा आहे तिथे आता 11वीला प्रवेश कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, प्रवेश घेताना काय काळजी घ्यायची, या सगळ्या विषयात चर्चा सुरू आहेत. आणि तुमच्या मनातलेच प्रश्न आम्ही घेऊन आज आलेलो आहेत की 11वीची प्रवेश प्रक्रिया करताना काय काळजी घेतली पाहिजे, त्यातल्या तांत्रिक गोष्टी काय आहेत, आणि या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्याकडे नरेंद्र पाठक सर आलेत. सर, खूप खूप स्वागत आहे. पाठक सर केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या कोर कमिटीचे सदस्य आहेत. सर, खूप खूप स्वागत आहे. साधारणतः आता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे मुंबईमध्ये, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काय काय बदल झाले? या दोन गोष्टी आहेत. गेल्या वर्षीपर्यंतची प्रवेश प्रक्रिया जी होती ती एका वेगळ्या कंपनीच्या मार्फत होती. यावर्षी सर्व्हिस प्रोव्हायडर हा बदललेला आहे. अच्छा. त्यामुळे सर्व्हिस प्रोव्हायडर बदलल्यानंतर काही निकष जे आहेत ते पण काही बदलण्यात आलेले आहेत. त्यातलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं सगळ्यांनी आधी लक्षात असं ठेवलं पाहिजे की 10वी पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ऑनलाईनमध्ये अर्ज भरणं हे बंधनकारक आहे. हो. कुठल्याही विद्यार्थ्याने किंवा पालकाने असं गृहीत धरू नये की मी 11वी ऑनलाईनचा फॉर्म भरणार नाही आणि कोणाच्या तरी ओळखीतनं माझी एखादी ऑफलाईन ॲडमिशन होईल. कारण गेल्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांनी असे प्रयोग केले आणि नंतर त्या सगळ्या प्रवेश या अवैध ठरवण्यात आल्या होत्या. त्यामुळे शासनाने आणि एकूण आमची प्रवेश नियंत्रण समिती आहे यांनी या संदर्भात सगळ्या सूचना स्पष्ट दिलेल्या आहेत. 10वी उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाला ऑनलाईनचा फॉर्म भरणं हे बंधनकारक आहे. त्याशिवाय ॲडमिशनच मिळणार, त्याशिवाय ॲडमिशन होणारच नाही. एक. त्याचप्रमाणे कुणाला ॲडमिशन मिळू शकते तर स्टेट बोर्डात 10वी उत्तीर्ण झालेला आणि त्याचबरोबर अन्य जी मंडळं आहे CBSE, ICSE, IB बोर्ड, ह्या सगळ्यांना 35% गुण ज्यांना मिळालेले आहेत असे सगळे ह्या 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी पात्र विद्यार्थी आहेत आणि या सगळ्यांना 11वीचा ऑनलाईनचा फॉर्म भरणं बंधनकारक आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा फरक की प्रत्येकाने फॉर्म भरणं. त्या फॉर्मचे 2 भाग आहे, अ आणि ब, ज्याला पहिला भाग आणि दुसरा भाग असं आपण म्हणतो. त्यातला पहिला भाग जो आहे हा बऱ्याचशा शाळाने त्यांच्या लेवलला, कारण बरेचसे याची जबाबदारी ही शाळांवर टाकलेली आहे. हो, बरोबर. आणि शाळांचे मुख्याध्यापक जे आहेत हे आता हे काम करतायत. काही ठिकाणी काम झालंय, काही ठिकाणी सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्याकडनं ऑनलाईनमधला पहिला टप्पा, पहिला भाग हा भरून घ्यायचं काम जवळजवळ होत आलेलं आहे. आणि कदाचित पुढच्या 2-4 दिवसात जेव्हा 10वीचा निकाल लागेल त्यावेळेला मग तुम्हाला दुसरा जो ब फॉर्म आहे तो भरावा लागेल. पण फॉर्म भरताना सगळ्यात महत्त्वाची काळजी जी सगळ्यांनी घ्यायची आहे की शाळेच्या स्तरावरती त्यांना 11वी ऑनलाईनची मार्गदर्शन पुस्तिका जी आहे, जी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रसारित झालेली आहे, त्याचं मूल्य 250 रुपये आहे. तेवढ्याच किमतीला, कारण काही ठिकाणी किंमत वाढवली जाते, त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांनी सावध असलं पाहिजे की त्यावर छापलेली जी किंमत आहे त्या छापलेल्या किमतीला ते पुस्तक त्यांनी घ्यायचं आहे. पुस्तकामध्ये बऱ्याचशा सूचना स्पष्टपणे दिलेल्या आहेत, त्या सूचनांचं पालन करायचं आहे आणि 11वी ऑनलाईनचा फॉर्म भरण्याची तयारी त्यांनी आता सुरू करायला हवी. सगळ्यात महत्त्वाचं आहे की विद्यार्थी बऱ्याच वेळेला काय करतात, आपल्या अधिकारामध्ये तो फॉर्म कुठल्या तरी सायबर कॅफेमध्ये किंवा एखाद्या कॉम्प्युटर क्लासमध्ये किंवा घरी बसून भरतात आणि त्यामुळे चुका होतात. एक तर तसं करता येणार नाही आहे पहिली गोष्ट, कारण फॉर्म भरणं हे शाळेच्या मुख्याध्यापकांनाच बंधनकारक झालेलं आहे. ज्या शाळेत रिझल्ट लागला त्या शाळेच्या, जर एखाद्या शाळेमध्ये 199 विद्यार्थी आहेत तर 199 विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणं ही मुख्याध्यापकांची जवळ, त्यामुळे बाहेर कोणी फॉर्म भरण्याचे प्रयत्न करू नये. एक. दुसरी गोष्ट, त्यावेळेला लॉग इन आणि पासवर्ड, लॉग इन ID आणि पासवर्ड प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळा दिलेला आहे. त्यामुळे लॉग इन ID पासवर्ड हा एक तर लक्षात ठेवायला हवा, तो विसरून चालणार नाही. कारण तुम्हाला पुढे जितके राऊंड येतील त्या राऊंडमध्ये तुम्हाला काही बदल करायचे असतील आणि विद्यार्थ्यांनी हा कुठेतरी कच्च्या स्वरूपात घरी लिहून ठेवायला हवा. त्याच वेळेला फॉर्ममध्ये मोबाईल नंबर टाकायला मी सांगितलेला आहे. हा मोबाईल नंबर एवढ्यासाठी आवश्यक आहे की तुम्हाला जेव्हा गुणवत्ता फेरीत प्रवेश मिळतो तर त्याचा मेसेज येतो, संदेश येतो, तर हा संदेश तुमच्या त्या मोबाईलवर. पण बऱ्याच वेळेला पालक आणि विद्यार्थी कुठला तरी मोबाईल नंबर टाकतात, तो डिस्कनेक्ट होतो, तो ऑपरेट नसतो, मग त्यांना मेसेज जात नाही आणि मग येतात की आम्हाला मेसेज आला नाही. त्यामुळे आमच्या प्रवेश नियंत्रण समितीच्या मार्फत आम्ही या सगळ्या प्रायमरी सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या पद्धतीने काळजीपूर्वक तो फॉर्म भरला पाहिजे, फोन नंबर टाकले पाहिजे, लॉग इन ID पासवर्ड सांभाळले पाहिजे आणि पुस्तकातल्या सूचना
याला जोडून दुसरा प्रश्न आहे की प्रत्येक पालकाची पण इच्छा असते आणि विद्यार्थ्याची इच्छा असते की आपल्याला चांगलं कॉलेज मिळावं, आपल्या घराजवळचं किंवा जे शहरातलं बेस्ट कॉलेज आहे ते मला मिळावं. तर ते मिळण्यासाठी फॉर्म भरताना आपण काय काळजी घ्यावी? खरं याच्यामध्ये मला विद्यार्थ्यांपेक्षा खरं पालकांना असं सांगावं असं वाटतं की सगळ्यांनाच असं वाटतं की मला मुंबईतलं सगळ्यात चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे. अपेक्षा खूप असू शकतात, पण त्यावेळेला आपण हाही विचार केला पाहिजे की मला किंवा माझ्या पाल्याला गुण किती मिळालेले आहेत. कारण 11वीचे प्रवेश हे गुणवत्तेप्रमाणे होणार आहेत आणि गुणवत्ता यादी ही त्या सॉफ्टवेअरमधून येणार आहे. त्यामुळे माझ्याकडे जर समजा अगदी 60-65% 70% गुण आहे आणि मी जर अपेक्षा धरतो की मला उच्च अगदी चांगल्या प्रकारचं ते नाही मिळेल. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांनी हा अट्टाहास करू नये की मला अमुक एकच कॉलेज हवं. तर आपल्याला मिळालेले गुण, बरं फॉर्म भरताना तुम्हाला एक स्वातंत्र्य आहे की गेल्या वेळेचे कट ऑफ जे आहेत आम्ही त्या पुस्तकामध्ये सगळ्या कॉलेजचे कट ऑफ दिलेले. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेचं कट ऑफ किती आहे, 2-4% मागे पुढे होता. त्या कट ऑफचा अंदाज घेऊन आपण त्या कॉलेजची अपेक्षा धरली पाहिजे. बरोबर. आणि आम्ही जर उगाच अवास्तव अपेक्षा धरली आणि ऑप्शन जर चुकीचे भरले तर आम्हाला ते कॉलेज मिळणार नाही. आणि मग तुम्ही म्हणता की अरे आम्हाला ऑनलाईनमध्ये प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे कॉलेज मिळणं हे तुम्हाला तुमच्या गुणवत्तेवर, मार्कांवर गेल्या वेळेच्या कट ऑफच्या तुलनेत मिळेल. त्यामुळे उत्तम कॉलेज मिळावं ही आमची पण इच्छा आहे, पण त्यासाठी गुण जे आहेत हा त्याचा आधार असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनल राईट्स आहेत किंवा बाकीचे जे काही निकष आहेत त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना मिळू शकतात. त्या ऑप्शनलचा विषय निघाला तर एखाद्या विद्यार्थ्याने फॉर्म भरताना किती कॉलेजचे ऑप्शन भरली पाहिजे, प्रायोरिटी कशी दिली पाहिजे? हा एक बघा, तू जे विचारलं मला की बदल काय, तर गेल्या वर्षी आम्ही सांगितलं होतं की 35 कॉलेजचे ऑप्शन. हो बरोबर. आणि 35 नावं भरत असताना पालक आणि विद्यार्थी मेताकुटीला गोंधळून जाणार. तर यावर्षी आम्ही ते कमी केलेलं आहे. विद्यार्थ्याने एक कॉलेज लिहिलं ना तरी तो फॉर्म सिस्टममधून पुढे जाणार आहे. अच्छा. म्हणजे मिनिमम 1, कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 10. अच्छा. त्यामुळे 10 पर्यंत विद्यार्थी ऑप्शन देऊ शकतात. विद्यार्थ्यांनी शक्यतो 2, 4, 5, 10 असे ऑप्शन दिले तर त्याला एक थोडंसं तिथे संधी राहते चांगलं कॉलेज मिळण्याची. अगदी एकच कॉलेज दिलं तर कदाचित तो त्याच्या मार्कपर्यंत जाऊ शकणार नाही. त्यामुळे 1 कमीत कमी आणि 10 जास्तीत जास्त ऑप्शन त्याला पर्याय देऊ शकतो. आणि दुसरा एक विषय, कितीपर्यंत वाढ बघा, बेटरमेंट आपलं किती कॉलेज आपण वाढ बघावी, किंवा ठीक आहे मला पहिल्याला नाही मिळालं, मग दुसऱ्याला नाही मिळालं, तिसऱ्याला नाही मिळालं, तर अशी कितीपर्यंत वाढ बघावी? नाही, आता यावर्षी झालेला बदल परत की नवीन सर्व्हिस प्रोव्हायडर असल्यानंतर आणि आम्हीही गेल्या 7-8 वर्षातले जे अनुभव आम्हाला आले त्याच्या याच्यावरती आम्ही बदल केला आहे. तर गेल्या वेळेला जसं बेटरमेंट मिळत होते तसे बेटरमेंट यावेळेला नाही आहे. अच्छा, नाहीच आहे. बेटरमेंट काढून टाकलेले आहेत. पण एकीकडे बेटरमेंट काढून टाकत असताना दुसरी सुविधा विद्यार्थी केंद्रित जी केलेली आहे की उदाहरणार्थ आम्ही फॉर्म भरला, त्या फॉर्ममध्ये XYZ कॉलेज मी दिलेलं आहे. हो बरोबर. आणि त्या कॉलेजसाठी मी पहिल्या फेरीसाठी वाट बघितली आणि मला ते कॉलेज काही मिळालेलं नाही मेरिटप्रमाणे. तर दुसरी मेरिट लिस्ट लागत असताना मध्ये 2-3 दिवसाचा जो अवधी असतो तो आम्ही मुद्दाम ठेवतो. तर यावेळेला मी असं म्हटलं की प्रत्येक राऊंडला, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, तो राऊंड झाल्यानंतर आम्ही विद्यार्थ्याला त्या फॉर्ममध्ये त्याचे ऑप्शन बदलण्याची सुविधा देतोय. अच्छा. म्हणजे त्याने जर समजा पहिल्यांदा काही ABCD असे ऑप्शन दिले, त्याला वाटतं तर मला DCEAB तो ऑप्शन बदलू शकतो. म्हणजे आम्ही बेटरमेंट काढलंय पण त्याला ऑप्शन वेळोवेळी बदलण्याची सुविधा दिलेली. एवढंच काय, एखाद्या विद्यार्थ्याने समजा सायन्सचा फॉर्म भरला आणि दुसरे गुणवत्ता यादी लागत असताना त्याला असं लक्षात आलं की मला सायन्सला नाहीच घ्यायची, तर तो जो B फॉर्म दुसरा त्याच्यामध्ये ऑप्शन बदलू शकतो, त्याची स्ट्रीम बदलू शकतो. अच्छा. म्हणजे प्रत्येक प्रवेश फेरीनंतर, प्रत्येक गुणवत्ता यादीनंतर आम्ही विद्यार्थ्याला हवे ते ऑप्शन बदलण्याचा पर्याय दिलेला आहे. त्याला शाखा बदलायची असेल तर तोही पर्याय दिला आहे. म्हणजेच एक पद्धतीने बेटरमेंटची सुविधा वाढवलेली आहे. हो बरोबर. विद्यार्थ्यांच्या सोयीचं असं होईल याची काळजी घेतली, त्याची काळजी आम्ही घेतली. याला जोडूनच दुसरा एक प्रश्न की ऑनलाईन फॉर्म भरताना काय काय डॉक्युमेंट्स लागतात का, काय अटॅचमेंट काय करावे लागतात का, तर त्याची पद्धत असेल तर कशी आहे? नाही, साधारणतः 10वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत तर 10वी उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र, ज्या शाळेतनं तुम्ही 10वी उत्तीर्ण झालेला आहे त्याचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, या 2 प्रमुख गोष्टी आहेत. त्याच्याबरोबर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरलेला असतो.
तर मग मी सांगत होतो त्यातलं की तुम्ही एकदा फॉर्म भरला शाळेमध्ये, तो सबमिट करतात, तर त्याचं प्रिंटआउट घेतला पाहिजे. अच्छा. तर तो प्रिंटआउट दाखवता येतो की बऱ्याच वेळेला असं असतं की मी फॉर्म भरला आणि माझं नाव नाही दिसत, अशी तक्रार येते. जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर प्रिंटआउट घेऊन ठेवला पाहिजे. त्यामुळे असं प्रिंटआउट, तर ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या ॲडमिशनच्या गुणवत्ता यादीत नाव आलं की तुम्हाला प्रवेशाच्या वेळी लागणार आहेत. हो, बरोबर आहे. आणखी बरेच मुद्दे आहेत. ॲडमिशन घेताना आणखी काय काळजी घेतली पाहिजे याच्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. पण एक वेळ झाली आहे की छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. 11वीच्या प्रवेश प्रक्रिया करताना काय काळजी घेतली पाहिजे याच्यावर बोलण्यासाठी नरेंद्र पाठक सर आपल्या सोबत आलेले आहेत. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आठवण, 66160216 हे आमचे फोन नंबर आहेत आणि जे मुंबईचे बाहेरचे प्रेक्षक असतील किंवा मोबाईलने बोलत असतील त्यांना 022 हा STD कोड असेल. आता आपल्यासोबत बोलण्यासाठी पुण्याहून मनीषा सावंत आहेत. मनीषा ताई, खूप स्वागत आहे तुमचं. तुमचा काय प्रश्न आहे? हा सर, मला असं विचारायचं होतं, आता मी कल्याणला ऍडमिशन, माझी मुलगी 10वी पर्यंत शिकली. अच्छा. तर मला तिला आता ट्रान्सफर करायचंय कोल्हापूरला किंवा पुण्याला तिला ऍडमिशन घ्यायचंय. अच्छा. मी तुमचा जो शाळेचा टप्पा होता अ हा टप्पा, तर सरांनी सांगितलं अ आणि ब असे 2 टप्पे असतात. त्यातला मी अ हा टप्पा भरलेलाच नाहीये. तर आता अशा वेळेस मला काय करावं लागेल? ओके सर, हा महत्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांबरोबर असं होऊ शकतं. त्यांच्या बोलण्यातून मला जे समजलं की त्यांनी फक्त अ फॉर्म भरलेला आहे आणि आता त्यांची बदली झाली, त्यांना मुंबईच्या बाहेर किंवा पुण्याच्या बाहेर कुठेतरी शिकायला जायचं आहे, कोल्हापूर वगैरे असं ते सांगत होते. तर अशा याच्यामध्ये त्यांना काही हे सक्तीचं नाही की त्यांनी ब फॉर्म भरला पाहिजे. अच्छा. फक्त एक आहे की ती जी विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ज्या शाळेमध्ये शिकतायत आणि जिथे त्यांनी अ फॉर्म भरून ठेवलेला आहे, तर तिथल्या मुख्याध्यापकांना त्यांनी लेखी पत्र द्यावं. अच्छा. की आम्ही 11वी ऑनलाईनचा असा फॉर्म भरला होता, अ भाग भरलेला आहे आणि निकाल जाहीर झाल्यानंतर आम्हाला या क्षेत्रामध्ये आता शिकायचं नाहीये, म्हणजे तर आम्हाला दुसऱ्या क्षेत्रात जायचं की ज्या ठिकाणी हे 11वी ऑनलाईनची कदाचित प्रवेश प्रक्रिया नसेलही. त्यामुळे आम्ही स्वइच्छेने हा 11वी ऑनलाईनच्या फॉर्म मधून बाहेर पडत आहोत व MMRDAच्या बाहेर किंवा पुणे क्षेत्राच्या, कारण यावर्षी 11वी ऑनलाईनची प्रवेश प्रक्रिया काही मोठ्या शहरांमध्ये, पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, तर जिथे ऑनलाईन आहे तिथे ऑनलाईन करावं लागेल. पण ज्या ठिकाणी ऑनलाईन नाहीये त्या ठिकाणी ऑफलाईन होईल. त्यामुळे त्या जिथे जात आहे त्या ठिकाणचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी जर त्यांना सहजासहजी प्रवेश मिळत असेल तर ही त्यांची जबाबदारी आहे. पण त्यांनी इथून बाहेर पडत असताना मात्र अंडरटेकिंग तसं द्यायचं आहे की मी स्वइच्छेने आम्हाला परगावी दुसऱ्या क्षेत्रात असल्यामुळे आम्ही याच्यातनं बाहेर पडत आहोत. बरोबर आहे. समजा आता त्यांना मुंबईत त्यांनी भरला फॉर्म आणि आता त्यांना पुण्यामध्ये ऍडमिशन घ्यायचं आणि पुण्यात ऑनलाईन आहे, तर अशा वेळेला काय? पुण्यातला फॉर्म भरावा लागेल त्यांना. अच्छा, म्हणजे त्यांना मुंबईतलाही फॉर्म भरायचा आणि पुण्यातलाही फॉर्म भरावा लागेल. अच्छा, मग हे सगळ्या पालकांनी खूप महत्वाचं आहे, ज्यांचं शिफ्टिंग होणार आहे अशाने लक्षात घ्यावी की दोन्ही ठिकाणचा फॉर्म भरला तर तुमचा प्रवेश हा त्या ठिकाणी निश्चित होईल. मला दुसरा एक प्रश्न विचारायचा सर, साधारणतः आपण शाखा निवडताना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, तर अशी निवडत असताना काय काळजी घेतली पाहिजे? नाही, यामध्ये एकतर पालक आणि विद्यार्थी यांच्यातला एक तर संवाद चांगला असला पाहिजे. अच्छा. पालकांनी त्यांच्यावर लादू नये की तू अमुक शाखेतच जा, तुला 90% म्हणजे तू सायन्सला जा. हे अशा पद्धतीचं लादणं जे आहे एक तर हे असू नाही. याच्यावर आपण बोलूयात, पण त्याआधी तुषार मोरे बदलापूरहून आपल्याशी बोलतायत. तुषार, स्वागत आहे तुमचं. काय प्रश्न आहे? ऍक्च्युली मी आता 12वी कॉमर्स मधून दिलेली आहे. अच्छा. आणि मला आता म्हणजे ऍडमिशन घ्यायचं होतं BAF ला. अच्छा. तर त्याच्याबद्दल विचारायचं होतं. नाही, आता खरं जर आपण स्पेसिफिक 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया करतो, 12वीला कुठे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया नाही, त्यामुळे तशी काळजी करण्याचं कारण नाही. 12वीच्या संदर्भात जर तो विचारत असेल तर कदाचित तो गोंधळलेला आहे. त्याचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही शासनाच्या वतीने गेल्या 15 दिवसापूर्वी असं पत्रक काढलं होतं की 12वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार. अच्छा. असं नियोजित होतं. जशी 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया तशी 12वीची पण ऑनलाईन होणार, हे बरोबर आहे, त्याचं म्हणणं बरोबर आहे. पण काही तांत्रिक अडचणीच्यामुळे यावर्षी आम्ही तो निर्णय आता थांबवलेला आहे, स्थगित केलेला आहे. पण आता जर कॉलेजेसमध्ये जागा रिक्त असतील 12वीच्या आर्ट्स, कॉमर्स, सायन्सच्या, तर त्या कॉलेजला अधिकार दिलेले आहेत आणि त्या कॉलेजने त्यांची गुणवत्ता यादी करून ते प्रवेश 12वीचे त्यांच्या स्तरावर करायचे. त्यामुळे त्याला, तुषारला, अशा पद्धतीने जर कुठेतरी 12वीला प्रवेश घ्यायचा तो जाऊ शकतो. आपल्याला बोरिवलीहून अमोल जाधव बोलतायत. अमोल, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. हा, नमस्कार. हा सर, यामध्ये एक चित्रकला प्रमाणपत्र ज्यांना मिळालेलं आहे इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा, अच्छा, त्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शासनाचं प्रमाणपत्र किंवा शाळेच्या मुख्याध्यापकांचं प्रमाणपत्र हे सादर करायचं आहे, बरोबर आहे ना?
हा, तर त्यामध्ये एक प्रपत्र क म्हणून दिलेलं आहे, कला प्रमाणपत्र प्रमाणित करण्याचा नमुना. हे चित्रकला इंटरमिजिएट साठी हे गरजेचं आहे का? अच्छा, नाही, याच्यामध्ये 2-3 प्रकारची प्रमाणपत्र जी आहे ती वेगवेगळ्या याची लागतात. एक म्हणजे कला, नाटक, संगीत, नृत्य हा जो विषय आहे याला आपण कला संचालनालय यांच्यामार्फत जे अधिकृत केले जातात. पण यामध्ये पुन्हा एक चांगली सुविधा यावर्षी अशी केली की गेल्या वर्षापर्यंत तो विद्यार्थी शिक्षण उपसंचालकांकडे जायचा आणि तिथे गेल्यानंतर ते प्रमाणित करून घ्यायचा. तिथे खूप गर्दी असायची. मग यावर्षी आम्ही असं ठरवलं की कला संचालनालयाने कला, साहित्य, नाटक, नृत्य या क्षेत्रातले ज्या 50-52 संस्था आहेत या संस्थांची यादीच कला संचालनालयाने आम्हाला देऊन दिलेली आहे. अच्छा, त्यामुळे प्रवेशाला एखादा विद्यार्थी आला की आम्ही बघू त्या यादीमध्ये कॉलेज जे आहे ते आमच्या यादीत आहे का, म्हणजे तो प्रमाणित झाला. अच्छा, तसं ड्रॉइंगच्या संदर्भात आहे. आम्हाला त्या संदर्भातल्या सुद्धा विशिष्ट यादी जी आहे ती कला संचालनाकडनं येणारच आहे. अच्छा, जर विद्यार्थ्याचं ड्रॉइंगचं विशिष्ट इंटरमिजिएटचं प्रमाणपत्र वगैरे जे काय आहे त्यामुळे आम्ही त्या शाळा कॉलेजच्या स्तरावरती ते सर्टिफाईड होईल, त्याच्यासाठी त्याने काळजी करू नये. दुसरं क्रीडा क्षेत्रात, स्पोर्ट्स कोट्यातली बरीच तर स्पोर्ट्स कोट्यात सुद्धा असं आहे की त्याच्यासाठी ह्या जी मार्गदर्शन पुस्तिका आम्ही काढलेली आहे त्या पुस्तिकेत एक प्रोफॉर्मा आहे आणि क्रीडा क्षेत्रातलं सगळं सर्टिफाईड करण्याचं, प्रमाणित करण्याचा अधिकार हा DSOचा आहे. त्या DSO कडे जाऊन ते प्रमाणित करायचं आहे. आणि त्याच्यात असं आहे की राज्यस्तरावरती सहभाग असेल तरी त्याला प्रवेशामध्ये प्राधान्य मिळतं आणि राज्यस्तरावर किंवा विभागीय स्तरावर तो विनर असेल तर त्याला. पण हे सुद्धा प्रमाणित करून घेणं, विशिष्ट नमुन्यात त्याचं प्रमाणित करून DSO कडनं आणणं ही त्या खेळाडूची जबाबदारी आहे. त्यामुळे मग याने जे विचारलं आपल्याला ड्रॉइंगच्या संदर्भातलं ते सुद्धा अशा पद्धतीने आपल्याकडे प्रमाणित केलं जाईल आणि ते त्या कला संचालनाकडनं ते आपल्याला मिळू शकतं. आता बऱ्याच वेळेला असं होतं की नाव मेरिटमध्ये आहे माझं पण ॲडमिशन नाही, तर अशा गोंधळ झाल्यावर काय करायचं? नाव मेरिटमध्ये आहे परंतु बऱ्याच वेळेला ॲडमिशन झालेलं नाही, काय झालं, असे प्रॉब्लेम येतात विद्यार्थ्यांना, तर अशा वेळेला काय करायचं? नाही, यावर्षी तर एक नक्की आहे की जर तुम्ही प्रवेशाचा फॉर्म भरलेला आहे, फॉर्म भरलाय तर तुमचा प्रवेश नक्कीच होणार. पण त्यात समजा काही प्रॉब्लेम्स आले तर अशा वेळेला दाद कुणाकडे मागायचे त्यांनी? नाही, त्याच्यात एक आहे की शेवटी ही 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आपण गेले 8-9 वर्ष राबवतोय. प्रत्येक वेळेला काहीतरी थोडीशी अडचण असू शकते. त्यामुळे जर अशी अडचण आली त्या ठिकाणी तर ह्या प्रवेश पुस्तिका जी आता आपण बघितली, मार्गदर्शन पुस्तिका जी आहे त्यामध्ये मदत केंद्रांची यादी दिलेली आहे. अच्छा, त्या हो, बरं. नुसती जशी आमची एक प्रवेश नियंत्रण समिती आहे त्याच्याच बरोबर आम्ही त्या ठिकाणी सहाय्यता समिती जी आहे त्या ठिकाणचे काही मार्गदर्शक शिक्षक त्यांना आम्ही त्या समितीत घेतलेलं आहे. ते समितीचे लोक प्रवेशच्या काळात त्या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. शिक्षणाधिकारी कार्यालय त्या वॉर्डाचं जिथे आहे, S वॉर्ड, N वॉर्ड, त्या सगळ्या तिथे आहेत. आणि मुळात मदत केंद्र जी त्या पुस्तकात आम्ही छापली त्या मदत केंद्रावरती तो जाऊ शकतो, तिथे त्याला सहाय्यता मिळू शकते. ही जी पुस्तिका आपण काढलेली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने, ही ऑनलाईन उपलब्ध आहे का तुम्हाला हार्ड कॉपीज घ्यावी लागेल? नाही, पुस्तिका जी आहे ही सॉफ्ट कॉपी तर आहे, पण सॉफ्ट कॉपीमध्ये फक्त त्याच्यात डूज आणि डोंट्स, प्रवेश कसा. परंतु आम्ही पुस्तिका एवढ्यासाठी छापलेली की ती एक 200 पानं जी आहेत त्याच्यामध्ये MMRDA क्षेत्रातल्या प्रत्येक कॉलेजची माहिती आहे. ते कॉलेज एडेड आहे का, अनएडेड आहे का, त्याची फी किती आहे, त्याचा गेल्या वर्षीचा कट ऑफ किती आहे, हे बघून पाहिजे असेल तर तुम्हाला पुस्तिका आवश्यकच आहे. आणि केवळ पुस्तिका नाही, त्या पुस्तिकेच्या बरोबर पहिल्या पानामध्ये एक स्टिकर आहे. तेच सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे एक वेळ पुस्तिका 200 पानांची नाही घेतली तर चालेल, पण तो जो स्टिकर आहे तो लॉग इन ID पासवर्ड आहे. अच्छा, म्हणजे प्रत्येक पुस्तिका, म्हणजे आमच्याकडे समजा माझ्या कॉलेजला 200 पुस्तिका आल्या, सहज कोणाला कॉम्प्लिमेंटरी आम्ही देऊ शकत नाही ती. बरोबर, कारण त्या पुस्तिकेच्या बरोबर त्याच्यात ते टॅग आहे, त्यामुळे त्या प्रत्येक टॅगची किंमत आहे. बरोबर. आणि म्हणून पुस्तिका जी आहे ती भरावी लागेल, पुस्तिकेतला वाचावी लागेल आणि त्याच्यातला UID पासवर्ड आहे तो तुम्हाला घ्यावा. अगदी थोडक्यात ही पुस्तिका मिळेल कुठे? शाळेमध्ये, कॉलेज? शाळेमध्ये. प्रत्येक शाळेला जेवढे विद्यार्थी 10वीला बसलेले आहेत तेवढ्या पुस्तिका दिलेल्या आहेत. त्यामुळे पुस्तिका मिळणार नाही असं होणार नाही, प्रत्येकाला मिळू शकते. त्यामुळे जी 11वीची प्रवेश प्रक्रियात कुठलीही गोंधळ न करता व्यवस्थित आपल्याला पाहिजे ती कॉलेज मिळण्याची संधी या निमित्ताने होते. आणि सर, आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना बहुमूल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. करिअर मंत्र या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. उद्या करिअरच्या पुढच्या वाटा काय या विषयात बोलण्यासाठी तज्ज्ञ आपल्यासोबत येणार आहेत. आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतो. छोटासा ब्रेक. पाहत राहा ABP माझा.